क्रोकोडाईल पार्क करून मग आम्ही पुढे निघालो महाबलीपुरमला. मध्ये आम्ही लंच केलं. पण लंच एवढं खास नव्हतं कारण तामिळनाडूचे और साऊथचे ज्या प्रकारे मसाले असतात और जशी त्यांची टेस्ट असते, सो त्या प्रकारे आम्हाला ते आवडलं नाही कारण आपले टेस्ट बड्स वेगळे असतात. सो आम्ही पुढे गेलो वराह केव्हजला आणि इकडे असं म्हणलं जातं, की भगवान विष्णूंनी पृथ्वीला वाचवलं होतं. तर ते कसं वाचवलं याचीच कथा या शिल्पांमध्ये दाखवलेली आहे. आणि महाबलीपुरम मॉन्युमेंट्स जे आहे, सो हे ॲक्चुअली वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ही. तर या वराह केव्ह किंवा वराह टेम्पलच्या ठिकाणीच एक मोठा असा दगड आहे जवळपास 250-200 टन वजनाचा आणि याला कृष्णाचा बटर बॉल म्हणतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की भगवान कृष्णाला जो मक्खन आवडायचा, सो त्याची उपमा या मोठ्या दगडाला दिलेली आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे एवढा मोठा 200-250 टनचा जो दगड आहे, तो लिटरली उतारावरती स्टेबल राहिलेला आहे एका ठिकाणी. म्हणजे जवळपास असं म्हणतात, की हजारो वर्षापासून तो दगड तसाच आहे. सो हा चमत्कारच म्हणावा कारण शक्य नाही म्हणजे एवढा इव्हनली बॅलन्स एका उतारावरती एवढा मोठा दगड कसं काय असू शकतो? सो त्यानंतर आम्ही तिथं असलेल्या बाकी केव्हज बघितल्या. अजून तिथे 2-3 वेगळे टेम्पल्स आहेत. ज्या देवांचे नाव मे बी नाही घेता येणार. बट ते टेम्पल्स आहेत तिकडे. त्यानंतर मेन म्हणजे महाबलीपुरम जे आहे, जे टेम्पल आहे, त्यामध्ये 5 रथ आहेत आणि अजून वेगवेगळे अजून केव्ह टेम्पल आहेत. सो हे जे मॉन्युमेंट्स आहेत हे असं म्हणतात की पल्लव राजांच्या काळामधले आहेत आणि साऊथची जी आर्किटेक्चर आहे, सो त्याला रिप्रेझेंट करतं. मेन म्हणजे ही प्लेस जी आहे ती एकदम समुद्र किनाऱ्याजवळ आहे. त्यामुळं इथली वाइब आणि म्हणजे वातावरण इतकं शांत आहे आणि एक वेगळा एक सिनेमॅटिक फील येतो या ठिकाणी जर तुम्ही गेले तर. मध्ये असं वेगवेगळ्या ज्या आपण प्रत्येक ठिकाणी बघतो असं हे पण काही वेगळे स्टार फ्रूट वगैरे होतं. त्यानंतर मग आम्ही गेलो तिथे असलेल्या लाईट हाऊसवर आणि लाईट हाऊसला जाण्याची माझी फर्स्ट टाईमच होती. सो थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता कारण म्हणजे त्या पायऱ्या चढताना इतकी भीती वाटत होती. खाली इतकं डीप होतं आणि हे तर काहीच नव्हतं. म्हणजे जवळपास मे बी 250 ते 300 पायऱ्या असतील या ठिकाणी. म्हणजे 5 मिनिटं आम्ही वरती चढतच होतो. त्यानंतर ह्या तर एवढ्या बारीक पायऱ्या होत्या, जो शेवटचा टप्पा म्हणता येईल. सो त्या तर खूप बारीक पायऱ्या होत्या. सो मजा पण येत होती आणि भीती पण वाटत होती कारण चक्कर आल्यासारखं पण फील होत होतं या ठिकाणी. सो असं म्हणतात, की हा जो लाईट हाऊस आहे तो ऑफकोर्स ब्रिटिशच्या काळात होता. साधारण 1900च्या आसपास आणि ऑफकोर्स आपल्याला जे माहिती आहे, की जहाजांना दिशा दाखवण्यासाठीच याचा यूज होत असतो आणि या ठिकाणी हे लाईट हाऊस बंद होतं. या ठिकाणी जुनं आणि नवीन लाईट हाऊस असे 2 लाईट हाऊस आहेत. पण वरती गेल्यानंतर जो महाबलीपुरमचा आणि जो ज्याला आपण म्हणतो बंगालचा उपसागर आहे आणि आजूबाजूचे जे मॉन्युमेंट्स आहेत, ते इतके सुंदर दिसतात आणि माझ्यासाठी हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता कुठल्याही लाईट हाऊसवर जाण्याचा. सो खूप छान वाटलं या ठिकाणी जाऊन बिकॉज या हाईटनी, या लेव्हलनी समुद्राचा व्ह्यू जो बघणं आहे, इट इज नेक्स्ट लेव्हल. म्हणजे समुद्राचा वारा म्हणजे एकदम पीसफुल वाइब या ठिकाणी होती आणि हा थोडा सनसेटचा टाईम अजून नव्हता या ठिकाणी, नाहीतर अजून छान वाटलं असतं. आम्ही या ठिकाणी साधारण दुपारी 3 ते 4 वाजता वरती होतो. सो ऊन खूप होतं. मे बी सनसेटला अजून जास्त मजा आली असती. त्यानंतर मग आम्ही निघालो संध्याकाळी सिटीमधनं जायला मरीना बीचला. सो आता मरीना बीच म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, की भारतातला सगळ्यात मोठ्या बीचमधला हा एक बीच आहे. म्हणजे खूप मोठा या ठिकाणी किनारा आहे आणि अर्बन बीच आहे हा भारतातला सगळ्यात मोठा.
त्यानंतर म्हणजे याची लांबी आय गेस जवळपास 12 ते 13 किलोमीटर लांबी आहे आणि या बीचला पण ऑफ ब्रिटिश काळामध्येच डेव्हलप केलं होतं. सनराईजसाठी हा खूप फेमस. सो या ठिकाणी पण वाइब जे आहे ते एकदम लाईव्ह वाइब आहे. म्हणजे फॅमिली, टुरिस्ट, कपल म्हणजे लोकल लोकं पण या ठिकाणी तुम्हाला दिसतील एन्जॉय करताना. बीच साइडला जे लोकल स्ट्रीट फूड आहे ते पण छान आहेत असं म्हणतात. बट आम्ही काही ट्राय केलं नाही या ठिकाणी. बट समुद्रासमोर बसल्यावर जे स्ट्रेस फ्री आणि शांत झाल्याचं जो फील येतो, तो पण खूप वेगळा आहे आणि सनसेटच्या टायमाला तर एकदम असं मॅजिकल वाटतं या ठिकाणी. म्हणजे जे लाटांचा आवाज, तो थंड वारा एकदम म्हणजे एकदम प्युअर पीस या ठिकाणी ज्याला म्हणतात ना, तो सनसेटच्या टायमाला जो आहे ना, तो या ठिकाणी येतो. सो बीच एवढा मोठा आहे, की इथे चालतानाच म्हणजे अर्धा कार्डिओ होतो. जर तुम्ही अ, जिकडे गाडी लावेल तिकडनं बीच म्हणजे पाण्यापर्यंत येऊस्तोपर्यंत तर बऱ्यापैकी अंतर आहे. लिटरली 10 मिनिटं चालायला लागतात. आणि त्यानंतर मग आम्ही रात्री स्टे केला आमच्या हॉटेलला. जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं, की इकडे आम्ही सकाळी चेक इन केलं होतं. सो ही होती माझी रूम. म्हणजे आता आम्ही सकाळी जस्ट बॅगा ठेवल्या होत्या खाली काउंटरला बिकॉज त्यांचं रूम क्लीन करून झालं नव्हतं. सो आम्हाला रूममध्ये नव्हतं जाता आलं. त्यांनी आम्हाला चेंजिंगसाठी एक रूम दिली होती फक्त. बट आम्हाला आत्ता ही रूम बघायला भेटली. सो रूम छान होती म्हणजे त्याच्या प्राईसच्या हिशोबाने. थोडीशी कॉम्पॅक्ट होती बट प्राईसच्या हिशोबाने आय गेस वर्थ होती. समथिंग 2500 जसं मी म्हटलं. सो हा होता माझ्या रूमचा लूक. डबल ऑक्युपन्सी ऑफकोर्स या ठिकाणी होती. बट आम्ही स्टे करणारं सिंगलच होते सगळे. सो हा होता त्याचा बाथरूम एरिया आणि ओव्हरऑल रूम जी होती ती छान होती. जास्त वेळ तसंही राहायचं नव्हतं कारण फक्त आत्ता स्टे करणार होतो आम्ही रात्री आणि एनिवे सकाळी आम्हाला 10-11 वाजेपर्यंत या रूममधनं चेकआउटसुद्धा करायचं होतं. सो संध्याकाळी मग आम्ही खालीच डिनर केलं त्या ठिकाणी. वाइब जी होती म्हणजे गरमी तर होती थोडीफार, बट आतमध्ये वाइब जी होती ती छान होती. सो सकाळपासून थकल्यावर फायनली आता झोपायचा टाईम होता. मॉर्निंगला ब्रेकफास्ट पण त्यांच्याकडे छान होता. इडली, डोसा जे टिपिकल साउथ इंडियन आणि त्यासोबत वडा, फ्रेश ज्यूस, कट फ्रुट्स. सो ब्रेकफास्ट आम्ही केला आणि आम्ही लगेच निघालो. जिकडे आमची कंपनीचा स्टे होता आणि कंपनीची मीटिंग होती. सो त्यानंतर आम्ही गेलो कंपनीच्या हॉटेलला आणि ही माझी रूम होती. जी सो ही होती माझी रूम आणि ॲज युजुअल जे रूम दाखवण्याचा आय मीन माहिती नाही की काय भेटतं, बट असं वाटतं की रूम दाखवावी बिकॉज ही रूम खरंच लॅविश होती. ऑफकोर्स बाथटब होता त्यामध्ये. मोठंच्या मोठं असं बाथरूम होतं या रूमचं आणि ऑफकोर्स इकडे आयनिंगसाठीचं सेशन होतं. आणि या रूमचं विशेष म्हणजे बाथरूममध्ये जायला म्हणजे ही रूम कपल फ्रेंडली होती, पण भाईसाहब म्हणजे एवढं कपल फ्रेंडली प्लीज नका ठेवू. कारण तिथे बाथरूममध्ये जायला 3 ठिकाणावरून दरवाजे होते. सो ते थोडंसं ऑड वाटलं बिकॉज जेव्हा
आपण म्हणजे कलीग्स पण तिकडे राहू शकतील, म्हणजे बाकी लोकं पण राहणार. सो ते थोडं जास्त कपल फ्रेंडली रूम होती. बट एनिवेज छान होती रूम. हा होता रूमच्या बाहेरचा व्ह्यू. आणि ह्या रूमचं आय गेस जे रेंट होतं ते समथिंग 15,000 पर नाईट होतं. सो ऑफकोर्स माझ्यासाठी तर ते खूप महाग होतं. बट स्टिल कंपनीनी जे अरेंजमेंट केली आहे. हे फर्स्ट टाईम मी असं काहीतरी बघितलंय, की बाथरूममध्ये जायला 3 दरवाजे आहेत. सो यापुढे काय झालं आणि आम्ही काय मजा केली यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा. बाय बाय फॉर नाऊ.